नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण क्लास 10 च्या मुलांसाठी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचा प्रॉब्लेम सेट फर्स्ट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। ऑलरेडी आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा लेसन आपला अपलोड करून झालेला आहे। त्याच पद्धतीने क्लास 10 चे बाकीचेही लेसन आपण आपल्या चॅनल वरती अपलोड केलेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। आजच्या लेक्चर्स मध्ये आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स बघणार आहोत, पण त्यातला प्रॉब्लेम सेट मधील सर्व क्वेश्चन्स आपले एकाच जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये होणार नाहीयेत, त्यामुळे आपण पार्ट्स मध्ये काय करणार आहे हे व्हिडिओ करणार आहोत। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर मग बघूया प्रॉब्लेम सेट फर्स्ट मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे। क्वेश्चन्स आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीयेत, डायरेक्ट बुक रेफर करून आपण क्वेश्चन यामधून रीड करणार आहोत। ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, चूज करेक्ट अल्टरनेटिव्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स। आपल्याला काय करायचं आहे तर करेक्ट अल्टरनेटिव्स या ठिकाणी चूज करायचे आहे। ठीक आहे, आणि बऱ्यापैकी एक्झामला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मधले अल्टरनेटिव्ह टाइप्स जे क्वेश्चन्स असतात ते विचारले जातात। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू। फर्स्ट क्वेश्चन काय सांगितलेले बघा। फर्स्ट क्वेश्चन तुम्ही ही बुक्स रेफर करा जेणेकरून क्वेश्चन इझिली अंडरस्टँड होईल। फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 फाइंड y। आपल्याला काय करायचंय, आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहे। ठीक आहे, काय इक्वेशन दिले बघा। फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करतोय आपण। या ठिकाणी ग्राफचे इक्वेशन दिलेले आहे, या ठिकाणी 4x + 5y = 19 आणि आपल्याला फाइंड काय करायचं यामध्ये तर y काढायचं आहे। ठीक आहे, आणि when x = किती दिले बघा, या ठिकाणी 1 आपल्याला दिलेलं आहे। आता काय करणार तुम्ही अशा वेळेला, ज्या वेळेला तुम्हाला x ची व्हॅल्यू दिलेली असती, y ची व्हॅल्यू काढायची असती, त्यावेळेला ते काय करायचं तर ते इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करायचं। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू फाइंड करायची असती। ठीक आहे, जर y चं इक्वेशन दिलं असेल म्हणजे y दिलं असेल आणि x काढायचं असेल तर y च्या ठिकाणी ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे आणि x ची व्हॅल्यू काढणार आहे। बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा, 4 x ची व्हॅल्यू किती आहे बघा 1, म्हणून 4 × 1 + 5y = 19। आता बघा इथं 4 × 1 = 4 आली प्लस 5y = 19। 5y हा जो 4 होता तो पॉझिटिव्ह होता, अपोजिट साइडला गेला इक्वल साइनच्या, त्यावेळेला तो मायनस झाला, म्हणजे 5y = 15। आता 5 ला y मल्टिप्लाइड आहे, बरोबर आहे, म्हणजे हा जो 5 आहे तो तिकडे गेल्यानंतर डिवाइड मध्ये जाईल, म्हणून y = 15/5, म्हणून 5 × 3 = 15, therefore y = 3। हा आहे आपला आडवा भागाकार, आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये दिलेली आहे आणि सेपरेटली दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आता म्हणजे y = किती आले आपले 3 ऑप्शन आहे का तर यस। फर्स्ट ऑप्शन होता 4, सेकंड ऑप्शन 3, सी ऑप्शन आहे 2 आणि डी ऑप्शन -3, म्हणजे करेक्ट ऑप्शन हा काय असणार आहे, बी हा करेक्ट ऑप्शन असणार आहे, ज्याचा आन्सर आहे आपल्याला 3। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण। फर्स्ट मधला सेकंड क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत। क्वेश्चन काय दिलेले बघा, फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन व्हेरिएबल x and y dx = 49, गिवन व्हॅल्यू राईट करून घेऊया आपण। dx = 49 दिलेला आहे आपल्याला, dy = -63 दिलेला आहे। ठीक आहे, आणि d किती दिलेला आहे आपल्याला, d = 7 दिलेला आहे। देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x, आणि फाइंड काय करायचं आपल्याला, x = किती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। आता हे अल्टरनेटिव्ह क्वेश्चन्स आहेत, त्यामुळे आपण डिटेल मध्ये सॉल्व्ह करत बसणार नाही, डायरेक्टली आपण काय करणार आहे, जे फॉर्म्युलेज आपल्याला बाहेर आहेत ते फॉर्म्युले यूज करणार आहे आपण, आणि त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आन्सर फाइंड आउट करणार आहे। ठीक आहे, ज्या ठिकाणी खरंच एक्सप्लेनेशनची गरज आहे, म्हणजे जे 4 मार्क्स 3 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी आपण नीटली व्यवस्थित सॉल्व्ह करणार आहोत। ठीक आहे, यामध्ये आपण काय करणार आहे, जरा थोडंसं, कारण 1 मार्कचा क्वेश्चन आहे, जर या क्वेश्चनला तुम्ही जास्त वेळ देत बसला तर तुम्हाला पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला आणि पेपर सोडवायला वेळ कमी पडू शकतो, बरोबर आहे।
त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, जे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स आहेत ते काय करणार आहे, डायरेक्टली फॉर्म्युलेज यूज करून या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. बरोबर, म्हणजेच एक्स आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय असते बघा, इथं फॉर्म्युला आहे आपला dx ऑफ डी. बरोबर, dx ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 49 अपॉन डी ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 7. परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे, 7 1 जा 7 7 जा, म्हणजे x इज इक्वल्स टू किती आले या ठिकाणी 7. आता तुम्ही म्हणाल dy ची व्हॅल्यू कशासाठी दिलेली आहे, तर ती तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेली व्हॅल्यू आहे. ठीक आहे, जो मगाचा क्वेश्चन होता तोही ऑलरेडी बोर्ड एक्झामला विचारलेला गेलेला आहे आणि हा जो क्वेश्चन आहे तोही बोर्ड एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, म्हणजेच यातला करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, ए, ज्याचा आन्सर आहे या ठिकाणी 7. ठीक आहे, हा होता सेकंड. क्वेश्चन नंबर 3 आहे फर्स्ट मधला थर्ड नंबर ऑब्जेक्टिव्ह टाइप जे क्वेश्चन आहेत एमसीक्यू चे, त्यातला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंट दिलेला आहे, काय आहे बघा, तर 5 3 -7 -4 आहे. ठीक आहे, आता मुलं काय करतात बघा, तर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एमसीक्यू टाइप क्वेश्चन्स आहेत त्यामुळे डायरेक्टली आन्सर्स काय करतात, राईट करतात. तर तुम्ही तसं करू नका, तुम्ही रफ पेज यूज करा आन्सर शीटचं, त्याच्यावरती तुम्ही ते क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतरच त्याचा आन्सर काय आहे ते राईट करा. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी आता डिटर्मिनंट ज्यावेळेला सॉल्व्ह करतो आपण त्यावेळेला काय करतो बघा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण 5 × -4 मायनस इंटू ब्रॅकेट 3 × -7. ठीक आहे, आता मल्टिप्लिकेशन मध्ये काय असतं, तर एकाचं जरी साइन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साइन असतं आणि यासाठी आपल्याला चिन्हांचे नियम लागतात आणि चिन्हांचे नियम कसे आहेत याचाही व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, जेणेकरून तुमच्या बेसिक कन्सेप्ट त्यामुळे क्लिअर होतील. तोही तुम्ही बघून घ्या, तो त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे बघा 5 4 जा किती आले 20, एकाचं साइन मायनस आहे त्यामुळे आन्सरला मायनस साइन आले. ठीक आहे, मायनस इंटू ब्रॅकेट 3 7 जा 21, पण -7 असल्यामुळे इथं काय केलं आपण मायनस साइन दिलेली आहे. ठीक आहे, आता बघा हे -20 तर राहतीलच आणि इथं बघा हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस काय होईल +21. आता परत एकदा प्लस मायनस मायनस, बिगेस्ट नंबरचं साइन काय असतं ते आन्सरला येणार आहे. म्हणजे 21 मधून 20 गेले 1 राहिले आणि आन्सरला काय असणार आहे, पॉझिटिव्ह साइन असणार आहे. ऑप्शन आहे का यामध्ये, तर येस, डी ऑप्शन इज द काय असणार आहे यातला करेक्ट ऑप्शन असणार आहे, ज्याचं आन्सर हे काय आलेलं आहे 1 आलेलं आहे. ठीक आहे, फोर्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करत आहोत. फोर्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, टू सॉल्व्ह x + y = 3. काय इक्वेशन दिले, x + y = 3. इक्वेशन नंबर किती आहे, क्वेश्चन नंबर 4 आपण या ठिकाणी बघत आहोत. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आपल्याला म्हणजे इक्वेशन दिलेलं आहे 3x - 2y - 4 = 0. बाय डिटर्मिनंट मेथड फाइंड डी. म्हणजे डिटर्मिनंट मेथड या ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे आणि डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, आता बघा आपला जे रेग्युलर इक्वेशनचा फॉर्मॅट असतो म्हणजे स्टँडर्ड फॉर्म काय आहे आपला, x + by = c आहे. म्हणजे फर्स्ट इक्वेशन त्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, पण सेकंड इक्वेशन जी +c ची व्हॅल्यू आहे ती काय आहे या ठिकाणी आहे, ती आपल्याला काय करायला लागेल अपोजिट साइडला म्हणजे इक्वल साइनच्या पलीकडे घ्यावी लागेल. बरोबर आहे, म्हणजे इथं नंबर 1 दिले, इथे बघा 3x - 2y = 4 याला नंबर 2 दिले. बरोबर आहे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड काय असती डी ची व्हॅल्यू, तर बघा a चे म्हणजे a1 a2 म्हणजे इथे आले आपले 1 आणि 3. काही कोएफिशियंट नसतात त्यावेळेला कोएफिशियंट काय घेतो आपण 1 घेतो. ठीक आहे, नंतर y चे कोएफिशियंट किती आहे 1, इथला y चा कोएफिशियंट किती आहे -2. आता या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आहेत. बरोबर, 1 × -2 मायनस इंटू 1 × 3. ठीक आहे, 2 1 जा 2, मगाशी सांगितलंय एकाला जरी मायनस साइन असेल मल्टिप्लिकेशन मध्ये तरी आन्सरला मायनस साइन येतं म्हणून इथं -2 आले. बरोबर आहे, मायनस 3 1 जा 3 आले म्हणजे इथं आले आपले -5 आलेले आहे. यामध्ये ऑप्शन आहे का बघा मायनसचा, क्वेश्चन नंबर 4 चा सी ऑप्शन आहे जो -5 दिलेला आहे आणि तोच काय असणार आहे याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, आता बघूया फिफ्थ वन क्वेश्चन. फिफ्थ वन क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलेलं आहे, तर ax + by = c दिलेलं आहे आणि दुसरं इक्वेशन आहे mx + ny = d दिलेलं आहे. बरोबर आहे, अँड
an नॉट इज इक्वल्स टू bm दिलेलं आहे, देन दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स हॅज. अशा वेळेला ज्या वेळेला बघा तुम्हाला काय असतं तर एकच पॉइंट मध्ये त्या दोन्ही लाईन्स किंवा जो इंटरसेक्टिंग पॉइंट असतो तो काय असतो, वनच इंटरसेक्टिंग पॉइंट असतो. त्याच्यामुळे काय असणार आहे, फर्स्ट आन्सर इज द करेक्ट ऑप्शन असणार आहे. जो ऑप्शन दिलेला आहे या ठिकाणी ओनली वन कॉमन सोल्युशन, म्हणजे या इक्वेशनला काय असणार आहे तर एकच कॉमन सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, आता बघूया आपण सेकंड क्वेश्चन काय आहे आणि तो कसा सॉल्व्ह करायचा. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन काय दिलेला आहे बघा आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 2x - 6y = 3. म्हणजे जर आपल्याला ग्राफ काढायचा असेल तर तुम्हाला हा जो चार्ट दिलेला आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला 2x - 6y = 3 दिलेले, बरोबर आहे. आता या चार्ट मध्ये बघा तुम्हाला पहिल्यांदा x = काय दिलेलं आहे, -5 दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट बघा लेट इक्वेशन काय आहे आपलं तर 2x - 6y = 3 दिलेले आहे, बरोबर आहे. पुट काय करणार आहे, x ची व्हॅल्यू किती आहे आपली या ठिकाणी तर -5 आहे, म्हणून आपण काय करणार आहे, ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. म्हणून बघा 2 into bracket -5 - 6y = 3. ठीक आहे, 5 2 जा किती झाले 10 झाले, पण इथे -10 - 6y = 3. आता हे -10 होते इक्वल साइनच्या अपोजिटला गेल्यानंतर ते +10 होणार आहेत आणि या ठिकाणी -6y = 3 + 10 झाले, म्हणून 6y = 13 आलेले, बरोबर आहे. आता हा जो -6 होता तो अपोजिट साइडला गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड बाय -6 होणार आहे, का तर y ला तो मल्टिप्लाइड होता म्हणून, बरोबर आहे. म्हणून y = 13 - 6. आता या नंबरला डिवाइड होतं का कोणत्या नंबरनं तर नाही होत आहे, म्हणजे हेच आपलं काय असणार आहे सोल्युशन असणार आहे, बरोबर आहे. अँड काय दिलेलं आहे या ठिकाणी y = पुट इन इक्वेशन. ठीक आहे, आता कुठलं इक्वेशन आहे, परत तेच इक्वेशन घ्यायचं आपल्याला. कुठलं इक्वेशन आहे आपलं तर 2x - 6y = 3. आता y ची व्हॅल्यू 0 टाकायची आहे, म्हणजे 2x - 6 × 0 = 3 आली, बरोबर आहे. 6 0 चा किती होतात 0 होतात, म्हणजे 2x - 0 = 3. therefore 2x = 3 आले, therefore x = 3/2 या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजेच आता परत एकदा हा जो चार्ट आहे तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे आणि त्यामध्ये व्हॅल्यू तुम्हाला काय करायचे टाकायच्या आहेत. म्हणजे कशा टाकणार बघा, मी इथंच टाकत आहे. आता इथं x ची व्हॅल्यू -5 होती, त्यावेळेला y ची व्हॅल्यू आलेली किती होती आपली 13/-6 होती, किंवा मध्ये मायनस साइन दिला तरीही चालेल. म्हणजेच x, y देताना पहिला x ची व्हॅल्यू लिहितो आपण कॉमा आणि -13/6 आले, बरोबर आहे. ज्या वेळेला y ची व्हॅल्यू 0 होती त्यावेळेला x ची व्हॅल्यू 3/2 आली. किती आली 3/2 आली. म्हणजेच इथे इक्वेशन्स काय आले 3/2, 0 हे सोल्युशन आलेलं आहे. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता थर्ड जो क्वेश्चन आहे तो ग्राफिकली सॉल्व्ह करायचा आहे. मी तो या ठिकाणी सॉल्व्ह केलेला नाही. जर तुम्हाला तो सॉल्व्ह करून हवा असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की ग्राफिकली क्वेश्चन सोडवून द्या, जेणेकरून आपण नेक्स्ट व्हिडिओ त्या क्वेश्चन नंबर 3 वर बनवूया. ठीक आहे, आता बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट्स. आता या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे, आता डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना आपण काय करतो तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, बरोबर आहे. म्हणजेच बघा 4 × काय करणार या ठिकाणी 7, बरोबर आहे, मायनस इथं बघा काय येणार आहे 3 × 2, म्हणजे इथं आले 4 7 जा 28 मायनस 3 2 जा 6 आले. 8 मधून 6 गेले, किती राहिले या ठिकाणी 2 राहिले आणि इथं आले 22. म्हणजे ह्या जे डिटर्मिनंट आहे त्याचा आन्सर काय असणार आहे या ठिकाणी 22 असणार आहे. नेक्स्ट बघा या ठिकाणी 5 - 2 - 3 - 1 दिलेलं आहे. डिटर्मिनंट ज्या वेळेला सॉल्व्ह करतो त्यावेळेला तुमचा फोकस सायन्स वरती असलं पाहिजे, जेणेकरून आन्सर्स रॉंग येणार नाहीत. इन केस जर तुम्ही सायन्स रॉंग लिहिले तर आन्सर डेफिनेटली रॉंगच येणार आहे. त्यामुळं सायन्स काय आहेत आणि कुठं प्लस मायनस आहे, कुठं मल्टिप्लिकेशन आहे याच्यावरती थोडंसं लक्ष द्या बारीक, ते तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. ठीक आहे,
तर या ठिकाणी बघा इथं 5 1 जा 5, दोघांचे साईन पॉझिटिव्ह आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह इंटू ब्रॅकेट -2 इंटू -3. आता बघा 5 1 जा किती आले 5, हा मायनस तसाच राहिला, पण या ठिकाणी ब्रॅकेटच्या आतमध्ये दोघांचे साईन्स काय आहेत मायनस असल्यामुळं या ठिकाणी मायनस मायनस मल्टिप्लिकेशन काय असतं प्लस असतं, बरोबर आहे. आणि हा जो ब्रॅकेटच्या बाहेरचा मायनस साईन आहे तो ऍज इट इज तसाच राहणार आहे. म्हणजे 3 2 जा किती झाले इथं 6 झाले. आता परत एकदा प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरचं साईन आणि बिगेस्ट नंबरला मायनस साईन आहे त्यामुळे आन्सरला मायनस साईन आले. 6 मधून 5 गेले -1 हे आन्सर राहिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, या ठिकाणी ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन म्हणजे बघा 3 इंटू 4 -1 इंटू 1. ठीक आहे. 3 4 जा 12 झाले. आता या ठिकाणी ब्रॅकेटच्या आतमध्ये एकच मायनस साईन आहे त्यामुळे 1 1 जा 1 -1 आले आणि बाहेरचे -1 आणि आतले -1 असे काय होणार आहेत आपले पॉझिटिव्ह, म्हणजे मधलं साईन जे आहे ते काय नसणार आहे पॉझिटिव्ह. म्हणजे आन्सर काय आले आपले 13 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. हा होता आपला प्रॉब्लेम सेट मधला पार्ट फर्स्ट. नेक्स्ट पार्ट आपण लवकरच म्हणजे उद्याच घेऊन येणार आहोत. तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज पाहत राहा. तुम्ही गणिताचा बेस त्यामधली जी प्लेलिस्ट आहे तीही तुम्ही बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला आडवा भागाकार पद्धत कसा करायचा किंवा चिन्हांचे नियम गुणाकार आणि भागाकारातील किंवा बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम जे आहेत जे तुम्हाला डिटर्मिनंट साठी युजफुल आहेत तोही व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्याही क्लिअर होतील. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या पार्टमध्ये ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहोत. तर थँक्यू.